आपण मंच रिकामा करायचा आहे. आपण मंच रिकामा करायचा. पाठीमागचा पदाधिकारी विनंती करतो रिकामा करायचा आहे. सर्व अंगणवाडी कर्मचारी भगिनीनो, ज्यांची प्रतीक्षा आपण करत होतात त्या आपले माजी मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून मी पाटील साहेब सुभाताईकडे आहेत. सुभाताई लवकर या. कृती समितीच्या सर्व पदाधिकारी त्यांचा पुष्पगुच्छ स्वागत करावं. चला लवकर. ओके साहेब म्हणतात की स्वागत कशाला, आपण लढतोच आहोत, लढलंच पाहिजे. अरे पेन्शन देणारी सरकार मुर्दाबाद, पेन्शन देणारी सरकार मुर्दाबाद, अरे वेतन देणारी केंद्र सरकार मुर्दाबाद, अरे वेतन देणारी केंद्र सरकार मुर्दाबाद, अरे पेन्शन देणारी सरकार मुर्दाबाद, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युटी देणारी सरकार मुर्दाबाद, सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर ग्रॅज्युटी देणारी सरकार मुर्दाबाद. अरे मानधन नको, मानधन नको, मानधन नको. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, माननीय माजी मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्या कृती समितीचे निमंत्रण माननीय कॉम्रेड एम ए पाटील हे बोलतील. देशमुख यांना बसायला द्या. सावित्रीबाईंच्या लेकीनो, आवाज करू नका. आजच्या सभेला हजर असलेले उपस्थित आवर्जून माननीय उद्धवजी, माननीय राऊत साहेब आणि त्याचे सर्व सहकारी, यांना तुम्हा 2 लाख अंगणवाडी कर्मचारी संघटना, 2 लाख कर्मचाऱ्यांच्या तर्फे मी अभिवादन करतो. अरे टाळ्या बिळ्या काहीतरी वाजवा ना. आजच्या कार्यक्रमाला माननीय उद्धवजींनी यायला मान्यता दिली, माननीय संजीवजींनी यायला मान्यता दिली, याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आणखीन एकदा आले होते 3-4 वर्षापूर्वी, त्यावेळी सुद्धा मैदान फुल भरलेलं होतं. त्यांचा पायगुण चांगला असं वाटतंय, कारण ते त्या सभेला आल्यानंतर तुमच्या मागण्या मान्य झालेल्या होत्या. आपल्या मागण्या काय आहेत थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. नवीन काही मागत नाहीये आपण मागतोय ते सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची अंमलबजावणी मागतोय. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे हे माझ्याकडे आहे सगळं. आता हे मी तुम्हाला वाचून दाखवतो, मुद्दाम वाचून दाखवतो. ते असं लिहिलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा असली नसली, ऐकून घ्या, त्याने त्या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने असं लिहिलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा असली नसली तर अंगणवाडी सेविकांची पदं कायमची आहेत आणि त्यांची ती वैधानिक पदं आहेत, त्यांची ती कायदेशीर पदं आहेत. योजना चालू दे किंवा नाही चालू दे, अंगणवाडी सेविकांची सेवा ही चालू राहील असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की यांची आवश्यकता घटनेप्रमाणे यांची अपॉइंटमेंट केलेली आहे. राईट टू फूड ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे की हे जे काही मुलांचं खाडं आहे ते खाडं अंगणवाडीच्या
तर्फे वाटलं गेलं पाहिजे. राईट टू एज्युकेशन मध्ये असं लिहिलेलं आहे की पूर्व प्राथमिक शिक्षण मुलांना दिलं पाहिजे. मग जोपर्यंत अन्न अधिकार आहे, जोपर्यंत राईट टू एज्युकेशन आहे, तोपर्यंत अंगणवाडी कर्मचारी उद्धव साहेबांच्या स्वागताला बायका तिकडे रस्त्यावर आहेत, त्यांना आत यायला सांगा. अच्छा, हे बघा, उद्धव साहेबांच्या स्वागताकरता बाहेर महिला उभ्या आहेत, त्यांना प्लीज बोलवून घ्या. त्यांना वाटलं ते त्या गेटने येतील. आता हे सुप्रीम कोर्टाने लिहिलेलं आहे 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी पुढे काय लिहिलेलं आहे, या शासकीय कर्मचारी आहे आणि शासकीय कर्मचारी असल्यामुळं त्या ग्रॅच्युटीला पात्र आहेत. समजून घ्या, नीट समजून घ्या. ग्रॅच्युटीला का पात्र आहेत? कारण त्या सरकारी कर्मचारी आहेत. आपलं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळेल. आता हे आपण म्हणत नाही, आता सुप्रीम कोर्ट म्हणतं. त्याच्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंटला मी भेटलो जाऊन. ते म्हणाले सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारांची. आणि तुम्हालाही की राज्य सरकारांची का? तुमची अपॉइंटमेंट कोण करतं? राज्य सरकार. तुमची अपॉइंटमेंट कोण करतं? आवाज पाहिजे, आवाज. तुमची अपॉइंटमेंट कोण करतं? तुमचा पगार कोण ठरवतं? राज्य सरकार. तुमच्या कामाचं स्वरूप कोण ठरवतं? आणि तुमच्यावर जर ऍक्शन घ्यायची जर झाली तर ते ऍक्शन कोण घेतं? सरकारी कर्मचारी आहेत आणि राज्य सरकारांचे कर्मचारी आहेत. मोदींनी या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या 2 वर्षामध्ये केलेली नाही. आणि मग युपी सरकारचे, युपीचे जे कर्मचारी आहेत ते युपीच्या हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टात गेल्यानंतर युपीच्या गव्हर्नमेंटनं जी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर अशी आहे की मी तुम्हाला वाचून दाखवतो. 4 ओळीचीच आहे. ती ऑर्डर अशी आहे, माझ्या हातात आहे, की युपी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 4 महिन्यामध्ये ग्रॅच्युटी दिली पाहिजे असा उत्तर प्रदेश हायकोर्टाचा निर्णय आहे. आज जरा काय टाळ्यावर रेशनिंग, टाळ्यांवर जीएसटी वगैरे काय आहे का? एवढंच नव्हे तर सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुम्ही ग्रॅच्युटी द्या. 10% एलिजिबल, 10% त्याच्यावर इंटरेस्ट द्या आणि 4 महिन्यामध्ये याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. इंग्लिश मधनं मी 2 ओळी तुम्हाला वाचून दाखवतो. The opposite parties collectively are directed to extend benefits of payment of gratuity to all eligible Anganwadi workers and helpers within a period of 4 months. युपी गव्हर्नमेंटला काय सांगण्यात इथले की तुम्ही 4 महिन्यामध्ये ही सगळी पेमेंट्स करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. आपलं म्हणणं काय आहे? आपलं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला तुम्ही कायम करायला पाहिजे ही पहिली मागणी आहे आणि सर्वांना ग्रॅच्युटी द्यायला पाहिजे ही दुसरी मागणी आहे. हे सरकार इतकं बधीर आहे. तुम्हाला माहिती आहे की दिवाळीच्या अगोदर इथल्या हायकोर्टाने डायरेक्शन दिलेले आहे की सर्व अंगणवाडी वर्कर्सना
दिवाळीच्या अगोदर मोबाईल फोन दिले पाहिजे. तुम्हाला आतापर्यंत मोबाईल फोन मिळालेले आहेत का? नंतर आपलं म्हणणं असं आहे की अंगणवाडी कर्मचारी इतकी वर्ष काम केल्यानंतर तिचं काय सेव्हिंग होत नाही आणि म्हातारपणी खायचं काय? अरे तुमच्यापैकी मला माहिती आहे 250 रुपयापासून नोकरी सुरू केलेले लोक आहेत. आत्ताशे कुठं 10,000 झाले. तुमच्यापैकी कोणी सेव्हिंग करू शकतं काय? म्हातारपणी खायचं काय? आणि म्हणून तुम्हाला दरमहा पेन्शन द्यायला पाहिजे, ही आपली मागणी आहे. माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, आणखीन अजित पवार साहेब, ह्या तिघांच्या समोराची मांडणी करून सिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या अर्धी रक्कम जर पेन्शन म्हणून जर दिली तर एका वर्षाला 11 कोटी रुपयाच्या वर बोजा येत नाही. ऐकलं तुम्ही? या सरकारला 11 कोटी रुपये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या करता शक्य नाहीये. त्याचे वाटतात ना पैसे, यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, वाटायला भरपूरच जाहीरपणे आश्वासनं देतात, कोणाला काही देत नाहीत ही गोष्ट वेगळी. तर ही मागणी सरकारने मान्य केली पाहिजे. आताच 1 महिन्यामध्ये सरकारने युनियनशी बोलणी केलेली नाही. गपघार काही झालंच नाही. फक्त इथं मुख्यमंत्री कुठल्या तरी बांधावर जातात, उपमुख्यमंत्री कुठेतरी दुष्काळी भागामध्ये जातात, बांध चढतात आणि सांगतात आम्ही काम करतोय म्हणून. बांधावर जाणं म्हणजे काम करणं नव्हे. उद्धवजींच्या वरती टीका करत होते तुम्ही घरी आत म्हणून, ते घरी बसून काम करतो. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. करोना काळामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली लोकांना जी सेवा मिळायला पाहिजे ती मिळाली की नाही? आणि उद्धवजींच्या काळामध्ये दर महिन्याला पगार तुम्हाला मिळालेला आहे की? घरी बसून तुम्हाला पगार घरी बसून दर महिन्याला वेळेवर. हे काम आहे की नाही? मग जर कोरोनामध्ये जर लाखो जनतेला योग्य सेवा दिली असेल, तुम्ही त्यांना त्यावेळी टीव्हीवर पाहिलं असेल आणि भाषण करत असताना जी एक आस्था, प्रेम, लोकांची काळजी, त्यावेळी लोकांना वाटायचं उद्धवजी आपले आहेत, आमचे आहेत, आमची काळजी घेतात. असं वाटत होतं की नाही? बघा नक्की बोलताय ना, नाही तर ते आहेत म्हणून हो म्हणू नका. तर आता आपला संप चालू राहणार आहे. मागण्या मिळेपर्यंत संप चालू राहणार. थकायचं, दमायचं, मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय कामावर जायचं, हा पक्का निर्धार आहे. मला माहिती आहे हा तुमचा पक्का निर्धार आहे, हे मला माहिती आहे. आणि हा संघर्ष चालू राहील आणि चालू ठेवला पाहिजे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ते कारण असं की आज डिसेंबर चालू आहे, जानेवारी चालू आहे आणि जानेवारी फेब्रुवारी या काळामध्ये आत्ताच 15 जानेवारी पर्यंत तुमच्या मागण्याचं सेटलमेंट झालं पाहिजे. आणि ते जर झालं तर मग GR निघू शकेल. ते जर झालं तर पैशाची तरतूद होऊ शकेल.
15 दिवस फार महत्वाचे आहेत। या काळामध्ये मानधनवाढीचा GR जर आपण काढून घेतला नाही तर ह्या सगळ्या मागण्या आचारसंहिता निवडणुका 2024 मध्ये, त्याच्यात एक बरं आहे की 2024 मध्ये माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होण्याच्याही काही शक्यता, पण तोपर्यंत नाही थांबायचं, त्यांना काही काम शिल्लक ठेवायचं नाही। त्यांना इतर जी कामं आहेत ही इतर कामं करण्याच्या बाबतीमध्ये पूर्ण उसंत द्यायची, ही एवढ्या अपेक्षा व्यक्त करून उद्धवजी आल्याबद्दल, त्यांचे सहकारी आल्याबद्दल, राऊत साहेब आल्याबरोबर हा चेहरा सगळ्यात जास्त परिचित आहे। यांच्या दर्शनाने आपला दिवस सुरू होतो। आपण सरकारला नोटीस देतोय। मी फक्त आता थोडं बोलणार आहे, 2 मिनिटं। तुम्हाला तुमच्या